आमदार शिवेंद्रराजे भोसले आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। पनवेल पळसपे येथून या दौऱ्याला सुरुवात होईल। तर या दौऱ्यादरम्यान महामार्गाची दुरवस्था, महामार्गावर पडलेले खड्डे आणि त्यावर केल्या जाणाऱ्या उपाययोजना यांचा आढावा घेतला जाणार आहे। ठेकेदार, अधिकारी तसंच स्थानिकांशी चर्चा सुद्धा केली जाणार आहे। तर त्यांचा हा संपूर्ण दौरा आणि मुंबई गोवा महामार्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर जैन यांनी। बघूयात। मुंबई गोवा नॅशनल हायवे यांनी सासवडवर उभा आहे आणि आपण पाहू शकतो की गेले 18 वर्ष या मुंबई गोवा हायवेची दयनीय अवस्था आहे। आणि आपण आता मी कोलेटीवाडी या स्टॉपवर उभा आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पाहणी दौरा करत आहेत। हे 5-6 महिन्यापूर्वी आले होते, तेव्हा या आश्वासन दिलं होतं की जे काही सर्व्हिस रोड आहे यांची सुद्धा आम्ही सुस्थिती करू, परंतु अद्याप या ठिकाणी ही दयनीय अवस्था असल्यामुळे 15 ते 20 दिवसात गणपतीचा उत्सव येत आहे आणि आता कोकणात जाण्याची आगमनाची उत्सुकता वाढलेली आहे। अशातच आज पुन्हा एकदा बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे या ठिकाणी येत आहेत आणि आता ते पळसपे फाट्यावर निघालेले आहेत आणि काही वेळातच हे या ठिकाणी पोहोचणार आहेत। आपण पाहू शकतो पाहिलं तर ह्या जे खड्डे आहेत हे अद्याप या ठिकाणी पूर्ववत होताना काम चालू केले, काही कामगार या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहेत। परंतु लोकांची अशी अपेक्षा आहे की गेल्या 18 वर्ष जे काही प्रत्येक आमदार खासदार या ठिकाणी येतोय आणि आम्हाला आश्वासन दिलं, परंतु या रोडची दयनीय अवस्था सुधरत नाही। तर आता तरी गणपतीपुरी हा रोड पूर्णतः नेईल का हेच बघणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। पुढे सागर जैन, रायगड।